नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 12व्या म्हणजे मीन राशीच्या जानेवारी 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मंडळी, सर्वप्रथम तर आपल्या सगळ्याच मंडळींना आणि आपल्या कुटुंबियांना या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा आमच्या ज्योतिष कट्टा टीमच्या वतीने. मंडळी, ज्यांना या संपूर्ण वर्षाचं आपलं वैयक्तिक राशी भविष्य, वार्षिक राशी भविष्य अगदी सूक्ष्म पद्धतीने जाणून घ्यायचं आहे, त्यांनी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून संपूर्ण माहिती घ्यावी व त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी. मंडळी, हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्मराशीनुसार आपण जाणून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीमधील ग्रह स्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने आपल्याला निश्चितपणे अनुभवायला मिळतातच. आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोरपणे लक्ष या संपूर्ण महिन्यावर व करू शकता अतिशय सुंदर असं नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मासिक व दैनंदिन राशी भविष्य आपण माहिती करून घेत आहोत. तसे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण काटेकोरपणे पहा. मंडळी, काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो. याही व्हिडिओच्या खाली आपल्याला काही महत्त्वपूर्ण जसे विवाह, आरोग्य, करिअर आणि नवीन वर्ष 2026 या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया जानेवारी महिना आपल्या राशीसाठी नक्की काय सांगतो. महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात आपल्या राशीच्या 10व्या घरात एकाच वेळी शुक्र, बुध, रवी, मंगळ हे 4 दिग्गज ग्रह गोचर भ्रमण करणार आहेत, ज्यामध्ये आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा सुद्धा असणार आहे. कुंडलीमधलं हे 10वं घर दशमस्थान हे कुंडलीचं केंद्रस्थान असल्यामुळे या स्थानामधले ग्रह जोरकसपणे शुभ फळं देताना दिसतात. शिवाय हे घर कर्मस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यामुळे साहजिकच आपल्या कार्याचा आवाका पसारा वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न आपल्याला उत्तम यश मिळवून देताना या महिन्यात या पहिल्या पंधरवड्यात विशेष चांगले दिसते. यामध्ये आपले सहकारी, मित्रपरिवार, कुटुंबातील वडीलधारी मंडळी सुद्धा उत्तम साथ देतील, मदत करतील. हा कालखंड व्यावसायिक आणि नोकरदार अशा दोनही मंडळींसाठी त्यांच्या कार्याच्या अनुषंगाने उत्तम लाभ मिळवून देणारा, कार्याची व्याप्ती वाढवणारा राहणार आहे. त्यामुळे कामाच्या आणि कार्याच्या बाबतीत योग्य असे नियोजन करून चालावे लागणार आहे. खूप सुंदर संधीचा हा कालखंड आपल्यासाठी असणार आहे. त्यामुळे इतर सर्व गोष्टींना बाजूला सारून आपलं काम यालाच संपूर्ण प्राधान्य देण्यासाठी हा कालखंड, हा महिनाच आपल्यासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे. जी मंडळी हाय प्रोफाईल बिझनेसमध्ये आहेत, इलेक्ट्रॉनिक, महागडं फर्निचर, महागड्या वस्तू, सोन्या चांदीचे दागदागिने, आर्टिफिशियल ज्वेलरी, उंची वस्त्र, वाहन यांच्यासाठी हा महिना फारच महत्त्वपूर्ण राहील, आर्थिक लाभ वाढवण्यासाठी आणि व्यवसायाच्या वृद्धीसाठी. तसेच नवीन ग्राहक वर्ग जोडण्यासाठी, नवनवीन ओळखी करून घेण्यासाठी. नोकरदार वर्गाचा विचार केला तर चांगल्या पगाराच्या पॅकेजेससाठी ज्यांना नवीन नोकरीचा शोध घ्यायचा आहे, नोकरीत बदल करायचा आहे, त्यांनी अवश्य या महिन्यात प्रयत्न करून बघायला हरकत नाही. तर जी मंडळी नव्यानेच नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना लाभदायक राहणार आहे. तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये कुठेही कमी पडू नका. यश मिळवून देण्याचे सुंदर योग हे ग्रहयोग आपल्यासाठी असणार आहेत. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुद्धा हे सर्व 4 ग्रह कुंडलीच्या 11व्या घरात म्हणजे लाभस्थानातून गोचर भ्रमण करणार आहेत. त्यामुळे अगदी नावाप्रमाणेच हा कालखंड सुद्धा आर्थिक लाभाचा राहणार आहे. आणि म्हणूनच आपल्या जुन्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवा. त्यापैकी काही जुन्या गुंतवणुकींमध्ये लाभ मिळवण्याचे योग या काळात उत्तम राहतील. म्हणून प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी हा दुसरा पंधरवडा सुंदर असणार आहे. तसेच काही सरकारी योजनांचे लाभ सुद्धा मिळतील. तेव्हा जी मंडळी सरकारी कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत
किंवा सरकारी टेंडर मिळवून, सरकारी काम मिळवून त्यामध्ये व्यवसाय करणारे आहेत, त्यांनी अवश्य आपल्या कार्याच्या अनुषंगाने विशेष लक्ष देणं आवश्यक राहील, महत्त्वपूर्ण राहील. कामाच्या ठिकाणी आपले वरिष्ठ अधिकारी, तर आपल्या सोबत असलेले आपले सहकारी, मित्रपरिवार यांची साथ, सोबत, मार्गदर्शन आपल्या कार्याच्या अनुषंगाने उत्तम मिळताना दिसेल या संपूर्ण कालखंडात, तर या विशेष दुसऱ्या पंधरवड्यात. कुटुंबातील वडीलधारी मंडळी सुद्धा बऱ्यापैकी आपल्या बाजूने समर्थन देताना दिसतील, आपल्या बाजूने उभं राहतील. त्यामुळे वडिलोपार्जित कार्यात महत्त्वाचे काही निर्णय घ्यायचे असतील, तर अवश्य या महिन्यात आपण घेऊ शकता. वेळ शुभ आणि अनुकूल आहे. आणि म्हणूनच काही अडून राहिलेली महत्त्वाची जुनी कामं असतील, रखडलेली कामं असतील, ती पुन्हा एकदा कार्यान्वित करू शकता आपण या संपूर्ण महिन्यात. तसेच नवीन होणाऱ्या ओळखीचा लाभ आपल्या कार्याच्या ठिकाणी, आपल्या कार्याच्या वृद्धीसाठी उत्तम होईल. जी मंडळी मशिनरी, इंजिनिअरिंग, फायनान्स, बँकिंग, अकाउंटिंग, मेडिकल, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन्स, त्याचप्रमाणे सोशल मीडिया, शेअर मार्केट, कला कौशल्य, क्रीडा, नाटक, सिनेमा, फोटोग्राफी, इंटेरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग आणि तसेच इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्राशी संबंधित कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. अगदी नोकरी, व्यवसाय किंवा स्वतःचं कार्य म्हणून त्यांच्यासाठी हा दुसरा पंधरवडा, पहिला पंधरवडा, संपूर्ण महिना अत्यंत शुभ आणि लाभाचा राहणार आहे. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु ग्रह आणि शुक्र ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल, त्यांना मात्र हे लाभ तितक्या मोठ्या प्रमाणात होताना दिसणार नाहीत. त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागेल. लाभ पदरात पाडून घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील, खूप काटेकोर प्लॅनिंग करावी लागेल. तर ज्यांच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह अशुभ असेल, त्यांना त्यांच्या कामाच्या संदर्भात अगदी क्षुल्लक कारणांवरून बारीक सारीक चुका घडून आर्थिक नुकसान होताना दिसेल. नावलौकिकाला धक्का लागेल, तर मार्केटमध्ये असलेलं गुडविल सुद्धा धोक्यात येईल. तेव्हा मंडळी, अशा मंडळींनी मात्र प्रचंड सावध राहायचं आहे या संपूर्ण महिन्यात. शुक्र, रवी, बुध, मंगळ या ग्रहांचे या महिन्यातील शुभ गोचर भ्रमण कला कौशल्य, क्रीडा, इंजिनिअरिंग, फायनान्स, मेडिकल, IT, आधुनिक तंत्रज्ञान, बँकिंग, अकाउंटिंग, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, जर्नलिझम, हॉटेल मॅनेजमेंट अशा क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मात्र अत्यंत शुभ राहणार आहे. या महिन्यातल्या आपल्या आरोग्याचा विचार करता हा महिना बऱ्यापैकी चांगल्या आरोग्याचा राहणार आहे. तरीही सर्दी, खोकला, ताप, कफ, व्हायरल इन्फेक्शन आणि संधिवात याबद्दल मात्र काळजी घ्या, कारण आपली राशी ही जलतत्वाची आहे. चतुर्थ स्थानामध्ये आलेला गुरुग्रह हा 31 मे 2026 पर्यंत म्हणजे जवळजवळ 6 महिन्यांसाठी या चतुर्थ स्थानात राहणार आहे. त्यामुळे विवाह मुहूर्त काढण्यापूर्वी जाणकार गुरुजींचा सल्ला अवश्य घ्या. मात्र हा महिना विवाह इच्छुक मंडळींसाठी शुभ राहणार आहे, आपल्या मनासारख्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दल आधी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपण हे सहज मार्गदर्शन अगदी आपल्या घर बसल्या घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. म्हणजे या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता या महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळींनी IT, इंजिनिअरिंग, डिफेन्स, त्याचप्रमाणे पॉवर, इलेक्ट्रॉनिक, फायनान्स, बँकिंग, लॉजिस्टिक, इन्फ्रा या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं राहील. अर्थात योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घ्यायला विसरू नका. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिना लाभाचा राहणार आहे. त्यामुळे योग्य अशा अभ्यासाने आपण इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो. मंडळी, ही होती जानेवारी महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात, परंतु अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. या महिन्याची सुरुवात अत्यंत शुभ आणि लाभाची राहणार आहे. 1 ते 5 जानेवारी हे पहिले 5 दिवस गुंतवणूक, आर्थिक निर्णय, महत्त्वाची कामं
यासाठी अवश्य नियोजन करायला सांगतायत, कृती करायला सांगतायत. जवळपासचे प्रवास कामानिमित्ताने करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. भावंडांची आपल्या कार्यामध्ये साथही या काळात अतिशय उत्तम राहील. कुटुंब व स्वतःसाठी महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य घेण्याचे नियोजन करू शकता. कार्याचा गुणगौरव, पदप्रतिष्ठा, मानसन्मान यासाठी हे दिवस अनुकूल राहतील. थोडा घरासाठी मात्र वेळ काढा. घरासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी ही वेळ अचूक असेल. हां, काही घरातल्या चिंता मात्र या काळात वाढतील. मात्र वाहन, घर, जमीन, जुमला यासाठी खरेदी, विक्री करणं, प्रत्यक्ष पाहणी करणं, शोध घेणं यासाठी हे दिवस शुभ राहतील. विद्याभ्यास, नोकरीचा शोध, इंटरव्ह्यूज यासाठी अनुकूल दिवस असल्यामुळे त्याची तयारी मात्र जोरकस करू शकता. संततीसाठी निर्णय घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंगसाठी लाभाचे दिवस. पुढचे 3 दिवस 6, 7, 8 जानेवारी आपल्या आरोग्याकडे आणि विरोधकांकडे मात्र जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागेल. मानसिक चिंता वाढवणारे, थोडेसे काळजी वाढवणारे हे दिवस असतील. त्यामुळे कामाच्या बाबतीत हलगर्जी, निष्काळजीपणा बिलकुल करू नका. 9-10 जानेवारी जुनी रखडलेली कामं हाती घेण्यासाठी उत्तम दिवस. शुभ आणि लाभाचे दिवस. कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये अवश्य लक्ष द्या. काहीतरी महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील. महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी अवश्य करा. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हे दिवस शुभ असल्यामुळे व्यावसायिक तसेच विवाहविषयक निर्णय या काळात घेणं फायद्याचं राहील. पुढचे 3 दिवस 11, 12, 13 जानेवारी कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय या काळात मात्र प्रचंड सावधानता ठेवूनच घ्यायचे असतील. कारण थोडे अडचणींमध्ये वाढ करणारे हे दिवस असतील. थोडं आरोग्य सुद्धा या काळात डळमळीत राहील, त्यामुळे काळजी घ्या. 14 ते 20 जानेवारी हे पुढचे 7 दिवस नवीन कार्याचा शुभारंभ अवश्य करा. कार्याला भाग्याची साथ उत्तम मिळेल. धार्मिक कार्य, धर्मस्थळांना भेटी देणं या काळात अवश्य करू शकता. वडीलधारी मंडळींची साथ या काळात उत्तम मिळेल. नोकरदार, गुंतवणूकदार यांच्यासाठी हे दिवस लाभाचे असतील. 21-22 जानेवारी कामाच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष ठेवायला महत्त्वाचे दिवस. आर्थिक ताणतणाव वाढतील. चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होण्याची शक्यता जास्त राहील. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सावधानतेने हाताळायची आहे. आर्थिक धोरण डोळ्यात तेल घालून आखायचं आहे. व्यवहाराच्या सर्वच बाबतीत काळजी घ्या असं सांगणारे हे दिवस. 23 ते 29 जानेवारी हे पुढचे 7 दिवस पुन्हा एकदा कार्यासाठी नवीन दमाने आणि उत्साहाने संधी मिळवून देणाऱ्या यशाचे दिवस. नवीन काम मिळवणं, कामाचा विस्तार करणं यासाठी शुभ दिवस. महिन्याचे शेवटचे 2 दिवस 30-31 जानेवारी घरगुती गोष्टींमध्ये वातावरण जरा ताणतणावाचं राहील. छोट्या मोठ्या तक्रारींवरून कुरबुरी वाढतील. तेव्हा शांततेने घ्या. मात्र काही मोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठी हे दिवस अनुकूल राहतील. तर मंडळी, ही झाली जानेवारी महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. आता जाणून घेऊया या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी करायचे आध्यात्मिक उपाय. या महिन्यामध्ये आपल्याला शनी व गुरु या दोन्ही ग्रहांची उपासना, मंत्र साधना वाढवायची आहे. यासाठी गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः तर गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय वाचनात ठेवायचा आहे. तर शनी महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी, त्रास कमी करण्यासाठी कालभैरव अष्टक स्तोत्राचे पाठ सुरू ठेवा. मंडळी, आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी करतात. अशीच आध्यात्मिक साधना उपासना करण्यासाठी, नवनवीन साधना उपासना जाणून घेण्यासाठी ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी या ठिकाणी 3 दिवसाच्या भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. येणाऱ्या या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2026 मध्ये. दिवस असणार आहेत 9, 10, 11 जानेवारी शुक्रवार, शनिवार, रविवार. या कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी व आपली नावनोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य आपण माहिती करून घेऊ शकता. या कार्यक्रमाची विशेष माहिती देणाऱ्या माहितीचा व्हिडिओ आणि आपण प्रत्यक्ष नृसिंहवाडीमध्ये दर्शनासाठी जाताय तर त्या ठिकाणी कसं घ्यावं दर्शन, काय आहे तेथील विभूतींचं महात्म्य आणि महत्त्व या विषयाचा व्हिडिओ आपण आधीच प्रकाशित केलेले आहे. हे दोन्ही व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे, अवश्य पहा. मंडळी,
ही होती आपल्या मीन राशीची जानेवारी महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आवडला आहेच तर लाईक सुद्धा करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अतिशय अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारताच्या कानाकोपऱ्यात आपण मागवू शकता. ₹330 फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी, परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ 700 ओव्यांचा श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ₹151 फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबालवृद्ध कोणीही वाचन आणि पारायण करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक सुद्धा ₹151 फोन पे करून आपण ऑर्डर करू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांचे 108 नावं संकलित केलेलं आहे. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विविध प्रकारचे रुद्राक्ष, तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं ऐहिक सुखासाठीची श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या. तसेच मंडळी, हे धूप दीप पात्र आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आपण अवश्य ऑर्डर करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहेच. तर मंडळी, असा हा नवीन वर्षाचा पहिला महिना जानेवारी आपल्याला सुखसमृद्धीचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभ असावा. धन्यवाद.